बैलगाडी हा छंद असा आहे का सर्व कमवून म्हणजे धंद्याशिवाय काहीच नाही. जर असेल जवळचा तर ठीक आहे त्याच्याकडे, पण नसेल तर साफ बरबादी होईल. पहिला बिझनेस नंतर बैलगाडी क्षेत्र. बरोबर. गोष्ट म्हणजे माझ्या आई वडिलांच्या पुण्यामुळे मी आज हॉटेल खोलू शकलो, त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत. गाडीवर जॅकी म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर बघा आता तो काल आणि आताचा काल किती बदल झाला. तर याच्यातून शिकावं काय काय वाटतं मला? बघा, बाबांनी आमच्या जॉकीचा पण काम केला, बैला पण आमची होती. पण बाबांनी रिक्षा चालून आम्ही शर्ती केल्या, पण आज तोच आम्ही आदर्श ठेवून आज आम्ही कामधंदा करून बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक जगन शेठ पाटील, वडपी भिवंडी, नितीन शेठ पाटील, राहुल शेठ पाटील यांनी आज आमंत्रण दिलं आहे. कुठेतरी आज त्यांच्या हॉटेलचं एक भव्य देव उद्घाटन आहे. हॉटेल निहाल म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि त्या हॉटेलची आपण सर्व काही तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि बघा, बैलगाडा शर्यत क्षेत्र आपण करतोय तर नक्कीच एक आदर्श घेण्यासारखं काहीतरी आहे. आपण आपली आर्थिक परिस्थिती कशी असावी पाहिजे, कारण त्याच्यानंतर आपण हा खेळ करावा. कारण आज मी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बघतो ना, आपल्या ज्या पण आपण गाड्या खेळायला जातो मैदानामध्ये, तर बऱ्याचशाच गाड्या होत नाही. तर तिथं आपला टेम्पोचा भाडा वगैरे, बैलांना चारा, तर या बऱ्याचशाच गोष्टींचा खर्च असतो. तर तो खर्च आपला कसा सुटला पाहिजे, तर आपण पहिले सुरुवातीला काय काय केलं पाहिजे आणि कसं आपण त्याच्यामध्ये खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तर त्याच्यानंतर आपण हा खेळ केला पाहिजे. तर थोडक्यात आपण माहिती घेऊ. आपले नितीन शेठ पाटील, जगन शेठ पाटील येतात, त्यांच्याकडनं आपण संपूर्ण माहिती घेऊ. या उद्घाटन जो केलं आहे याचा संपूर्ण आढावा आणि पुढं येणारी यंग पिढी असेल बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्यांनी कसा खेळ करावा आणि त्यांची आर्थिक परिस्थिती काय असावी, या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊया. चला, धन्यवाद. मंडळी, समोर तुम्ही बघू शकतात आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक जगन शेठ पाटील, नितीन शेठ पाटील व राहुल शेठ पाटील. आज त्यांच्या हॉटेलचं उद्घाटन आहे आणि एक आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काम करत असताना गाडा मालकांच्या संपर्कामध्ये असतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो की बैलगाडा शर्यत क्षेत्र टिकवण्यासाठी किंवा आपल्याला पुढे जाऊन त्याची आर्थिक परिस्थिती आपली कशी असावी, त्यानंतर हा खेळ करावा. तर आपण त्याचं एक उत्तम उदाहरण आपण जाणून घेऊ शकतो आपण नितीन शेठ पाटील यांच्याकडून. नितीन शेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटन झाला. मस्त एक म्हणजे तुम्ही चांगलं काहीतरी नवीन केलं आहे आणि कुठेतरी याच्यातून ना तुमचा एक आदर्श घेऊन बरेचसे नवीन गाडा मालक हे काहीतरी आदर्श घेऊन त्यांचे पुढचं वाटचाल करतील. काय बोलाल? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आई वडिलांच्या पुण्यामुळे मी आज हॉटेल खोलू शकलो, त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत. आणि राहिला विषय बैलगाडी क्षेत्रातला, बघा नवीन यंग पिढी आहे. आज क्रिकेटच्या माध्यमातून पण लोक क्रिकेट मागे होते, पण आज काही क्रिकेट बंद करून बैलगाडी क्षेत्रामध्ये आले. पण माझं एकच म्हणणं आहे त्यांना, नवीन पिढीला सांगणार, पहिला बिझनेस धंदा, कामधंदा, नोकरी धंदा करा आणि नंतर बैलगाडी हा छंद असा आहे का सर्व कमवून म्हणजे धंद्याशिवाय काहीच नाही. जर असेल जवळचा तर ठीक आहे त्याच्याकडे, पण नसेल तर साफ बरबादी होईल. पहिला बिझनेस नंतर बैलगाडी क्षेत्र. बरोबर. आता ही संकल्पना कधी राबवली होती तुम्ही हॉटेलची? ही संकल्पना पहिलेच राबवली होती मी 5-6 वर्षापूर्वी. पहिले माझं छोटा हॉटेल होता, करायचं तर मोठाच हॉटेल करायचा. पण आज आईवडिलांच्या आशीर्वादाने आज भरपूर म्हणजे जो स्वप्न होता तो साकार झालेला आहे. बरोबर. आता भिवंडी परिसर म्हटला ना की या परिसरामध्ये तुमच्या बाबांचं तर खूप मोठं नाव आहे. एक गाडीवर जॅकी म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर बघा आता तो काल आणि आताचा काल किती बदल झाला. तर याच्यातून शिकावं काय काय वाटतं मला? बघा, बाबांनी आमच्या जॉकीचा पण काम केला, बैला पण आमची होती. पण बाबांनी रिक्षा चालून आम्ही शर्ती केल्या, पण आज तोच आम्ही आदर्श ठेवून आज आम्ही कामधंदा करून बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे. बरोबर आहे. आता जसं आपण खूप सारे बघितले चढ उतार आले आयुष्यामध्ये, त्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचलोय. तर याच्या मागे काय बोलाल तुम्ही? किती संघर्ष केला तुम्ही आतापर्यंत? याच्या मागे आमच्या वडिलांनी, आई वडिलांनी भरपूर संघर्ष केला, तसंच आम्ही पण केला. म्हणून आज आम्ही इथे म्हणजे आज जे वडिलांनी टिकून ठेवलं तेच आम्हाला पुढं टिकून ठेवायचं आहे आमच्या मुलाबालांसाठी. बरोबर. आता या हॉटेलचं उद्घाटन काही मान्यवर आले होते, काय सांगाल? मान्यवर भरपूर आलेले, पण आता इथे बसलेले माझे सर्व मित्रपरिवार आहेत आणि आपले हॉटेलचे पार्टनर आहेत. बरोबर. म्हणजे सर्वांच्या सहमतीने आज हा हॉटेलचा उद्घाटन झालेलं आहे. हां, संपन्न झालेलं आहे. बरे. आता कशी असेल पुढची वाटचाल? आता तुम्ही हा तर हॉटेल पण तुम्ही मॅनेजमेंट करणार, त्याच्यानंतर तुमचा तो क्षेत्र पण आहे, त्यानंतर अजून सामाजिक कार्य पण आहेत. तर खूप साऱ्या मला वाटतं अडचणी येतील, पण मला वाटतं एक तुम्हीच असं गाडा मालक आहात की सर्व अडचणींना मात देऊन सर्व गोष्टींनी हँडल करतात. नाही, हँडल करणार, हँडल केल्याशिवाय काहीच नाही. जर आपण आता समजा जर बिझनेस बघितला तर बैलगाडी क्षेत्र होत नाही, बैलगाडी क्षेत्रामध्ये बघितला तर समाजकार्य होत नाही आहे. पण तिन्ही कामं हँडल करूनच आपण पुढे बैलगाडी क्षेत्र नेणार आहे. बरोबर. आता हा जो हॉटेल आहे हा कोणत्या नावाने? आता मी तर बघतो हॉटेल निहाल, तर हा निहाल नाव कोणाचं आहे ते सांगा. हा निहाल माझा मोठा मुलाचं नाव आहे. बरोबर.
आणि इथं कसं काय म्हणजे आता तुम्ही भरपूर सारे गाडा मालक पण आपल्या इकडनं नाशिकला जाणारे फिरणार आहेत, कारण कुठेतरी बघा आता तुमची ओळख असल्यानंतर इथे येणारच आहेत, तर कसं काय असेल मॅनेजमेंट, कारण ते पण इथे येतील त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी पण आहे. आणि आता बघा मार्केटमध्ये थोडा आता नवीनच आपण थोडा कम जादा करून रेट चालवणार आहे आणि त्यांच्यासाठी सुविधा आहेच. आता जेवढे माझे मित्र गाडा मालक आहेत भरपूर नाशिक, सातारा, सांगली येतात इकडे, मग राहायची सोय त्यांची होत नाही, पण आता होईल त्यांची सोय राहण्याची. बरोबर. आता हा जो पूर्ण टावर आहे, या टावरच्या विषयी मला सांगा ना, किती मजल्याचा टावर आहे, कसे रूम आहेत? हा ती आपला 3 मजल्याचा टावर आहे. खाली बार रेस्टॉरंट आहे, वरत्या 2 रूमला 32 रूममध्ये 31 रूम आहेत, एक काउंटरसाठी आहे आणि 31 रूम आहेत. बरोबर. 16 AC आहे, नॉन AC 16 आहे. बरं. आणि अजून काय संदेश देणार तुम्ही, जसं आता तुमच्या मागे खूप तुमची मुलं पण हा सर्व कार्य सांभाळणार आहेत? आता बघा माझे मागे मुलं पण कार्य करतात, त्यांना जे आता आम्ही आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जे मेहनत करून ते आज इथपर्यंत संघर्ष केला, तसंच आम्ही पण संघर्ष करणार आहे आणि मुलांना पण ते सांगणार. आणि राहिला बैलगाडी क्षेत्रातला जे आमचे संगतीला आहेत त्यांना आम्ही पहिले सांगतो, पहिला कामधंदा नंतर बैलगाडी क्षेत्र. बरोबर. म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे. चला आता तुमची वाटचाल खूप चांगली राहो. जसं आता तुम्ही एक खूप मोठा एक आदर्श ठेवला आहे जे नवीन येणारे गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी, तर जाता तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी काय शेवटचा तुमचा संदेश असेल? बघा बैलगाडी क्षेत्रात म्हणजे सांगतो, आता येणारं 26 जानेवारीचा मैदान आहे, पण सर्व जेवढे ठाणा, रायगड, पालघर बैलगाडी क्षेत्रामधील सर्व छोटा मोठा गाडा मालक त्यांना एकच हात जोडून विनंती आहे की बाबा पहिला बिझनेस धंदा नोकरी पाणी करा, नंतर बैलगाडी क्षेत्र. आज बैल साधारण बैल काही सस्ता राहिलेला नाही आहे आणि त्याच्यामागे त्याला पालनपोषण करणं हा सस्ता नाही आहे आणि त्याच्यामागे 4 मुलं असतात, त्यांचा पण करणं टेम्पो भाडा. एका मैदानात गेला तर गाडी नाही झाली तर 5-6 हजाराची नुकसान होते, पण 5,000 कमवायला समजा सांगायची बात 15 दिवस घालवायला लागतात. पण पहिले मेहनत म्हणजे कामधंदा नंतर बैलगाडी क्षेत्र. बरोबर. म्हणजे कुठेतरी पहिले शून्यातून सुरुवात करा. हां, शून्यातून सुरुवात करा, असते मग नंतर पुढे घ्या. आता कसं नवीन पिढी आहे, नवीन म्हणजे सलतलता असं रक्त आहे, म्हणून त्याच्यात काय लगेच घाई गडबड निर्णय घेतात ना आणि हे करतात. मला असला बैल नाही पळत, हे होतो ते होते, मला असला खेळ बंद करायला लागतो. बरोबर. चला आता तुम्हाला तर मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण विचारूया या हॉटेलमध्ये येण्याचा मार्ग कसा आहे, कारण कुठेतरी भरपूर जण इथे येणार आहेत, तो आप क्या बताएंगे यहाँ पे कैसे पहुँचना है? यहाँ से पहुँचने का अपने नासिक हवे से एक 500 मीटर अंदर होटल बना है, निहाल होटल करके, लॉजिंग भी है। होटल में बार एंड रेस्टोरेंट है, उसमें खाने का जो भी आइटम मिलेगा अपने को, वेज नॉन वेज सब, उसके ऊपर अपन रूम बनाया, AC रूम बनाया कि 16 AC रूम है और 16 नॉन AC। अपन AC रूम का रेट रखा है 1500 रुपया, एकदम कम से कम रखा है, क्योंकि हम लोग को कस्टमर उन लोग आके इधर एकदम खुश होके जाना मांगता है करके वही हिसाब से रखा है। तो नॉन AC का 1000 रुपये रखा है। जो भी हम लोग और भी आगे पीछे हम लोग करने को तैयार है, क्योंकि हम लोग नया होटल एक बार बिजनेस चालू हम लोग को बढ़ाने का है आगे, क्योंकि हम लोग को सेठ लोग ने दिया है इधर, उनका भी नाम रखने का है, वो हिसाब से हम लोग होटल चलाने को देखते हो। आगे चल के हम लोग सब नॉन वेज वेज का जो भी है आइटम अच्छा करके देने के लिए कोशिश कर रहे हैं, वो हिसाब से हम लोग कस्टमर को एकदम खुश करके भेज देगा, ऐसा वो हमारा बोलना है। बरोबर. मतलब क्वालिटी वाइज सब रहेगा? क्वालिटी वही एक नंबर क्वालिटी, खाने में फूड में हम लोग क्वालिटी देगा, वो क्वालिटी के ऊपर ही तो हम लोग बोल रहे हैं। क्वालिटी देगा, जब हम सामने वालों को खिला के बताएगा कि ये क्वालिटी कैसा है, तो वो बोलेगा ये क्वालिटी सही नहीं रहेगा, तो हम लोग वापस उसको रिटर्न करके और क्वालिटी बना के उसको दे देगा। ठीक है. तो अभी जैसे आपने यहाँ से आने का और ठाणा से आने का, और ऊपर से जैसे नासिक से कोई आ रहा है तो वो कैसे आए? नासिक से आ रहे हो तो आप संग्रीला होके थोड़ा इधर आगे आएगा तो एक हाईवे से 500 मीटर अंदर है, संग्रीला रोड से इधर से आएगा तो। और अगर ठाणे से आता है तो ग्रैंड बी का सामने से एकदम रोड है, तो वो भी 500 मीटर उतना ही है बरोबर अंदर आने के लिए। बरोबर. और यहाँ का मेन एड्रेस क्या है वो भी बता दीजिए. यहाँ का मेन है रिटलैंड कॉम्प्लेक्स, जो वर्ड पे